बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जी एस टीचं जे ट्रान्झॅक्शन आहेत ते आपल्याला सुरू करायचे आहेत. त्याआधी थोडंसं जी एस टीविषयी एक रफली आयडिया आपण घेऊन टाकू की जी एस टी नेमकं आहे काय. तर हे जी एस टी काय आहे बघा. जी एस टीचा फुल फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. आता गुड्सचा अर्थ होतो माल, सर्व्हिसचा अर्थ होतो काही सेवा. आता काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स गव्हर्नमेंटने काय केलं, इंडियन गव्हर्नमेंटने जो 1 जुलै 2017च्या आधीपर्यंत जो काही टॅक्स आपण गव्हर्नमेंटला पेड करत होतो तो व्हॅटच्या स्वरूपात आपण पेड करायचो. अगोदर आपण काय पेड करत होतो, व्हॅट. त्याला म्हणायचो आपण व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. त्यात काय व्हायचं की आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारे टॅक्स पेड करावा लागायचा सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. जी एस टी काय करून टाकलं, जी एस टी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्समध्ये काय केलं की तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांना वेगळा वेगळा टॅक्स देण्याची गरज नाही, एकच वेळा टॅक्स द्या. त्याचं माहिती आपल्याला इथे थोडी समजून घ्यायची आहे. त्याबद्दल बघा आपण आता स्टार्ट करू. जी एस टी काय होतं बघा. तुम्ही अगोदर लक्षात घ्या, जी एस टी म्हणजे हा एक टॅक्स आहे जो आपल्याला गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. आता बघा जी एस टीमध्ये पण 2 प्रकार आहेत. जी एस टीमध्ये पण 2 प्रकार आहेत. ते दोघी प्रकार तुम्हाला मी अगोदर समजवतो. एक आहे जो टॅक्स लागतो तो 2 प्रकार लागतो. एक इंट्रा स्टेट आहे आणि एक इंटर स्टेट आहे. इंट्रा स्टेट आणि सेकंड आहे इंटर स्टेट. 2 प्रकारचे जी एस टी आहे. एक इंट्रा स्टेटमध्ये पेड होणारा आणि एक इंटर स्टेटमध्ये पेड होणारा. काय फरक आहे बघा. जर समजा तुम्हाला मी आता अगोदर इंटर स्टेट समजवतो. जर इंट्रा स्टेटमध्ये बघा काय असतं, जर ए आणि बी, ए आणि बी हे दोघी खरेदी विक्रीचा व्यवहार करत आहेत आणि जर हा व्यक्ती जर मुंबईचा आहे आणि बी हा व्यक्ती जर पुण्याचा आहे. लक्षात घ्या, इंट्रा स्टेटमध्ये काय होतं, इंट्रा स्टेट, स्टेट म्हणजे आपलं राज्य. जर समजा एका राज्यामध्येच खरेदी करणारा पण आणि विक्री करणारा पण, लक्षात घ्या, खरेदी करणारा हा ए व्यक्ती आणि विक्री करणारा हा बी व्यक्ती, जर हे दोघं पण एकाच राज्यामध्ये जर असतील तर याला म्हणतात इंट्रा स्टेट. क्लिअर आहे. बघा हा ए मुंबईमध्ये आहे, बी पुण्यामध्ये आहे आणि हे दोघी पण जे व्यक्ती आहेत हे महाराष्ट्रामध्ये आहेत. हे दोघी पण व्यक्ती महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून या दोघांचा जो जी एस टी असणार आहे त्याला इंट्रा स्टेट आपण त्याला म्हणणार. हा व्यवहार कसा होऊन जाईल, इंट्रा स्टेट. आता इंटर स्टेट काय असतं बघा. इंटर स्टेटमध्ये बघा आता इथे 2 व्यक्ती असतील, सी आणि डी, जो बी कोणी असेल. आपण काही पण नावं घेऊ शकतो, नावाला काही प्रॉब्लेम नाही आहेत. आता सी हा व्यक्ती जो आहे हा मुंबईमध्ये राहतो आणि डी व्यक्ती जो आहे तो समजा राजस्थानमध्ये राहतो. बरोबर आहे. आता मुंबई म्हटलं म्हणजे हे महाराष्ट्राची सिटी आहे. राजस्थान हे सेपरेट राज्य आहे. राजस्थान घ्या, गुजरात घ्या, दिल्ली घ्या, कोणतं पण राज्य घ्या महाराष्ट्र सोडून. जर एक व्यक्ती
खरेदी करणारा आणि विक्री करणारा हे दोघं जर वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये असतील, लक्षात घ्या, जर खरेदी आणि विक्री करणारा हे दोन व्यक्ती जर वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये असतील तर अशा वेळेला याला इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन म्हणतात. जर आता बघा इथे सी मुंबई म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे आणि डी जो आहे तो राजस्थानमध्ये आहे. सीने डीला माल विकला किंवा डीने सीला माल विकला, दोघी पण खरेदी विक्री करणारे आहेत, एक खरेदी करेल एक विक्री करेल. जर दोघांपैकी एक महाराष्ट्रामध्ये आहे आणि दुसरा राजस्थानमध्ये आहे तर इन शॉर्ट जर दोघांचा रेसिडन्स, दोघांचा बिझनेस जर वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये जर आहे तर अशा वेळेला आपण त्याला म्हणणार इंटर स्टेट. क्लिअर इथपर्यंत? इथपर्यंत तुम्हाला आता समजलं असेल. आता बघा काय असतं, पहिले आपण इंटर स्टेट विषयी थोडीशी माहिती घेऊ, नंतर आपण इंट्रास्टेट आपण बघून घेऊ, नंतर आपण इंटरस्टेट बघू. इंट्रास्टेट महत्त्वाचं आहे, इंटरस्टेट सोपं आहे. आता बघा इथे थोडंसं शिकण्यासारखं काय आहे. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, जे टॅक्सेसचे प्रकार आहेत ते किती प्रकार आहेत ते पण तुम्हाला समजले पाहिजे, बरोबर आहे. आता टॅक्स रेट जो आहे त्याला आपण म्हणू GST रेट्स. GST रेट तुम्हाला 4 दिलेले आहेत. एक आहे 5%, नंतर आहे 12%, नंतर आहे 18%, नंतर आहे 28%. ॲक्च्युली बघायला जर गेलं तर 5 प्रकार पडतात. एक 0% पण आहे, असा GST आहे की तो GST त्या वस्तूंवर लागत नाही, म्हणजे 0%, पण आपण तो रेटमध्ये कन्वर्ट नाही करत, इथे लक्षात घ्या. आता 5 रेट झाले. आता हे GST रेट्स जे आहेत हे पर्सेंटेजमध्ये आहेत. GST रेट जे आहेत ते कसे आहेत, पर्सेंटेजमध्ये आहेत. 5%, 12%, 18%, 28%. आता हे काय झालं बघा, का बरं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने काय केलं, सॉरी इंडियन गव्हर्नमेंटने काय केलं, 1 जुलै 2017 तारीख पण तुमच्या माहितीसाठी तुम्ही लक्षात असू द्या. 1 जुलै 2017ला काय केलं, एक नवीन टॅक्सची प्रोव्हिजन केली, त्याला नाव दिलं GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ते काय होतं की आपण काही वस्तू खरेदी करतोय किंवा विकतोय तर त्यावर तुम्हाला गव्हर्नमेंटला टॅक्स पेड करायचा असतो. अगोदर काय व्हायचं मी थोडं समजून देतो. अगोदर काय होत होतं, व्हॅट लागायचा. मी तुम्हाला इथे वरती लिहितो बघा, व्हॅट. व्हॅट म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. जी वस्तू आपण खरेदी करायचो त्यात आपल्याला टॅक्स भरावा लागायचा. तर त्यात काय असायचं, तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटला वेगळा टॅक्स भरावा लागत होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला वेगळा टॅक्स द्यावा लागत होता. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना वेगळा वेगळा टॅक्स भरावा लागत होता. पण आता काय झालं, ह्या दोघी टॅक्स, आता जे पण टॅक्स याच्या व्यतिरिक्त असतील ते सर्व टॅक्स कट झाले. लक्षात घ्या, याच्या व्यतिरिक्त जे पण टॅक्स लागत होते ते सर्व टॅक्स, हे पण टॅक्स कट झाले आणि GST आणलं. काय आणलं मग, GST आणलं. आता GST मध्ये पण काय केलं, आता हा GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा जो हा व्हॅट होता, सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटचा व्हॅट, हा व्हॅट काय करून टाकला, कट करून टाकला. हा व्हॅट बंद झाला आणि 1 जुलै 2017 पासून GST अंमलात आणला गेलं. GST मध्ये पण काय झालं, आता हा व्हॅट जो आपण पेड करायचो तो सेंट्रल गव्हर्नमेंटला वेगळा आणि स्टेट गव्हर्नमेंटला वेगळा, म्हणजे राज्य सरकारला वेगळा आणि केंद्र सरकारला वेगळा वेगळा पेड करायचो. म्हणजे इन शॉर्ट जो टॅक्स आपण भरायचो तो राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांना मिळत होता, तो GST पण त्यांना दोघांना मिळाला पाहिजे, राज्य सरकारला पण आणि केंद्र सरकारला पण. म्हणून या GST मध्ये काय करून टाकले, 2 पार्ट वेगळे वेगळे करून टाकले. GST मध्ये काय करून टाकले, 2 पार्ट वेगळे वेगळे केले. आपण इंट्रास्टेटचं विषय करतोय. 2 पार्ट काय वेगळे करून टाकले, CGST आणि SGST, सेंट्रल गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स, स्टेट गव्हर्नमेंट सर्व्हिस टॅक्स. आता बघा CGST आणि SGST वेगळा वेगळा करून टाकला
आता ही काय भानगड आहे, तर CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स आणि स्टेट गव्हर्नमेंट SGST म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स. अगोदर काय व्हायचं की दोघांना वेगळा वेगळा टॅक्स पेड करावा लागत होता, म्हणून अमाऊंट कमी जास्त होत होती. आता काय करून टाकलं, सगळे टॅक्स एकत्र करून टाकले लागणारे लहान मोठे टॅक्स, आणि त्याला GST मध्ये कन्वर्ट केलं. आणि काय करून टाकलं, ह्या GSTचे रेट फायनल करून टाकले. असे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टला कोड देऊन टाकले, आणि ते कोड कोणती वस्तू 5% मध्ये येईल, कोणती 12% मध्ये येईल, कोणती 18% मध्ये येईल, कोणती 28% मध्ये येईल, त्या वस्तूंवर जो रेट आहे तो फिक्स करून टाकला गव्हर्नमेंटने. आणि हे रेट चेंज करण्याचा पूर्ण अधिकार गव्हर्नमेंटकडे आहे. जर समजा तुम्ही ही नोटबुक जर बघतायत आणि या नोटबुकवर जर 5% जर GST आहे, त्या 5%चा 12% किंवा 18%चा 12%, 28% चेंज करण्याचा जो अधिकार आहे तो गव्हर्नमेंटकडे पूर्णपणे आहे. गव्हर्नमेंट केव्हा पण ते चेंज करू शकते. ओके, मग याच्यामध्ये बघा मी तुम्हाला 4 रेट लिहून दिले. ॲक्च्युली हे 5 आहेत, पुन्हा पुन्हा सांगतोय. 5%च्या आधी पण एक 0% पण आहे, 0% पण आहे. पण 0% म्हटलं म्हणजे ज्यावर टॅक्सच बसणार नाही आहे, तर ते एंट्रीमध्ये येणारच नाही आहे, म्हणून ते आपण इग्नोर करतोय. 5%, 12%, 18% आणि 28% करतोय. आता बघा, जर एखाद्या वस्तूवर 5% जर टॅक्स लागला तर याचे 2 समान पार्ट करायचे, समान भाग करायचे. म्हणजे 2.5% इकडे, 2.5% इकडे. म्हणजे हा CGST आणि हा SGST मध्ये जाईल. 12% जर असेल तर याचे पण 2 भाग होतील, 6%, 6%. हा जो 6% आहे हा CGST म्हटला जाईल, आणि हा जो 6% आहे हा SGST म्हटला जाईल. 18% जर असेल तर 9%, 9% हा CGST, हा SGST. 28% जर असेल तर 40%, 40% दोघी वेगळे वेगळे होतील. हा CGST आणि हा जो आहे तो SGST. असे पार्ट त्यांनी करून टाकले. मग आपण वस्तू करताना टॅक्स पेड करून टाकायचा आहे, CGST वेगळा आणि SGST वेगळा करून द्यायचा आहे. मग त्यानंतर ते गव्हर्नमेंट जे आहेत त्यांचं ते जो बी काही पार्ट असेल तो ते घेऊन टाकतात. आता हे रेट वेगळे वेगळे का बरं आहेत, हे रेट वेगळे वेगळे का बरं आहेत हे पण आपल्याला थोडंफार समजलं पाहिजे. ते मी थोडक्यात तुम्हाला समजवतो. 0% टॅक्स जो आहे तो इसेन्शियल वस्तूंसाठी आहे. म्हणजे अशा काही वस्तू की ज्या अति आवश्यक आहेत, जसं भाजीपाला आहे, धान्य आहे, मिल्क आहे, फ्रूट्स आहेत. असे जे अर्जंट लागणारे वस्तू आहेत त्यासाठी 0% टॅक्स ठेवलेला आहे. म्हणजे सर्वसामान्यांना याशिवाय होऊ शकत नाही अशांसाठी हा 0% टॅक्स आहे. एकदम क्वचित प्रोडक्टवर हे 0% टॅक्स आहे. तर 5% म्हणजे हा लो रेटमध्ये येतो. 5% कशामध्ये येईल, लो रेटमध्ये येतो. तर लो रेटमध्ये काय काय येतं, सगळ्यात कमी रेट 5%. तर याच्यामध्ये काय काय येतं, तर सिलेंडर आहे, चहा आहे, कॉफी आहे, बरोबर आहे, किंवा मग स्वीट्स आहेत. ह्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंसाठी तुम्हाला लागतो लो रेट म्हणजे 5%. यानंतर 12% जो आहे त्याला स्टँडर्ड रेट स्लॅब 1 म्हणणार. स्टँडर्ड रेट स्लॅब 1. तुम्ही इतकं बाकीचं लक्षात नाही पण चालतं, फक्त एक वेळेस लक्षात घेऊन समजून देतो. फक्त एक वेळा तुम्ही व्हिडिओ डबल टेबलवर बघितला आणि तुम्हाला जर कोणी डीपमध्ये विचारलं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. बाकी तुम्ही फक्त CGST आणि SGST इथपर्यंत समजलं तरी सफिशियंट आहे. इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट समजलं पाहिजे. आता स्टँडर्ड रेट फर्स्ट स्लॅबमध्ये काय येतं, 12%चा रेट आहे. हा कशावर लागतो, जसं जे खाद्यपदार्थ आहेत किंवा यूज करण्याच्या वस्तू आहेत थोडं स्टँडर्ड झालं. स्टँडर्ड म्हणजे जसं बटर आहे, तूप आहे, ड्रायफ्रूट्स आहेत, जॅम, जेली, सॉस, मोबाईल फोन्स, याच्यावर तुम्हाला ह्या अत्यावश्यक वस्तू ज्या आहेत त्या स्टँडर्ड रेट फर्स्ट स्लॅबमध्ये आले. आता दुसरा जो आहे स्टँडर्ड रेट सेकंड स्लॅब 18%चा आहे.
याच्यामध्ये काय काय येतं, जसं मार्बल, ग्रेन, मेटल आयटम्स, कम्प्युटर, प्रिंटर, CCTV कॅमेराज, हे जे असतात हे सगळं याच्यामध्ये कन्सिडर केलं जातं. आणि एक 28% जो आहे हायली रेट आहे, याच्यापेक्षा जास्त टॅक्स तुमचा राहू शकत नाही. हायली रेट जो आहे तो हायली रेट 28%, म्हणजे VIP पर्सनसाठीचा समजून घ्या. जसं लक्झरी आयटम्स असतील, मोटरसायकल असेल, स्पेअर पार्ट असेल, लक्झरी कार आहे, पान मसाला आहे, तंबाखू आहे, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको, या वस्तूंवर तुम्हाला 28% GST भरावा लागतो. बरोबर आहे. आता याच्यामधून लक्षात घ्या, आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या पण वस्तू खरेदी करतो किंवा विकतो त्या सगळ्यांमध्ये हा GST फिक्स लागतो. म्हणजे ते सर्व 0% ते 28% मध्ये ते उत्पादन किंवा वस्तू आली पाहिजे. आपण साधा पेन जरी खरेदी केला मग तो याच्यामध्ये कुठेतरी ॲडजस्ट होईल. बरोबर आहे. आपण जर एक मारुती कार जरी खरेदी केली तर तो कुठेतरी एका ठिकाणी ॲडजस्ट होईल, त्याच्यावर GST कुठेतरी ॲडजस्ट होईल. फक्त याच्यामध्ये 3 ज्या एक्सपेन्सेस आपले आहेत ते वगळण्यात आलेले आहेत. एक आहे इलेक्ट्रिसिटी, नंतर पेट्रोल आणि डिझेल, यांचा जो टॅक्स आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंट सेपरेट चार्ज करते त्यांच्या पद्धतीने, म्हणून याला GST लागत नाही. यांचा टॅक्स वेगळा सेपरेट असतो, त्याला GST लागणार नाही. याच्यावर मागे तुम्ही ऐकलं असेल वादविवाद सुरू होता की पेट्रोल डिझेल हा GST मध्ये आणा, कारण आत्ताचा जो रेट आहे पेट्रोलचा तो जो टॅक्स आपण भरतोय तो यांच्यापेक्षा काही पटीने जास्त आहे. 28% जरी आणला तरी तुमचे पेट्रोलचे रेट भरपूर कमी होऊन जातील. आणि गव्हर्नमेंटचा जो टॅक्स मिळतोय तो पेट्रोलवर सगळ्यात जास्त मिळतोय आणि तो ऑटोमॅटिक कमी होऊन जाईल. म्हणून गव्हर्नमेंट पेट्रोल डिझेलला GST मध्ये अजून पण आणत नाही आहे. ठीक आहे, तो आपल्याला वादविवादची गोष्ट नाही, फक्त एक नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. तर ह्या प्रकारचं आपलं सगळं GSTचं आहे. थोडंसं एक समजून देतो आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण थांबून घेऊ, बाकी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार. लक्षात घ्या, आता GST जो आहे आपण इंट्रास्टेटचा विचार करतोय, इंटरस्टेट नाही. आपण फक्त आतापर्यंत काय शिकतोय, इंट्रास्टेट. तर इंट्रास्टेट काय म्हणणार, जर एकाच राज्यामध्ये खरेदी विक्री झाली असेल तर इंट्रास्टेट म्हणणार. आता GSTची एंट्री करताना 2 प्रकार आपल्याला घ्यावे लागतात. GSTची एंट्री करताना इनपुट आणि आउटपुट. आता इनपुट CGST आणि इनपुट SGST, आउटपुट CGST आणि आउटपुट SGST. एंट्री करताना आपल्याला हे 2 वेगळे वेगळे दाखवायचे असतात एंट्रीमध्ये. केव्हा कोणता घ्यायचा हे तुम्ही अगोदर लक्षात घ्या, आणि हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे एंट्री करताना. जर समजा जेव्हा आपण म्हणजे when we purchase goods or any expenses paid, जर तुम्ही कोणती पण वस्तू खरेदी करतायत किंवा खर्च पेड करतायत आणि तेव्हा जर तुम्ही GST भरला तर आपण याला म्हणणार इनपुट GST. इन शॉर्ट लक्षात ठेवा, परचेसच्या वेळेला आपण काय म्हणणार, इनपुट GST. तर आउटपुट GST म्हणजे काय, तर बघा, when we sales of goods or any service, जर तुम्ही माल विकून पैसे घेतायत किंवा एखादी सेवा देऊन पैसे घेतायत तर त्यावेळेला जो GST तुम्ही कलेक्ट करणार सेल्सवर त्याला म्हणतात आउटपुट GST. तुम्ही फक्त आता एवढं लक्षात ठेवा की इनपुट केव्हा आणि आउटपुट केव्हा. मी तुम्हाला ॲरो करून दाखवलं बघा. परचेसच्या वेळेला तुम्ही कोणता GST म्हणणार, इनपुट, आणि सेल्सच्या वेळेला आउटपुट. फक्त एवढं जरी तुम्ही लक्षात जर ठेवलं तर आपल्यापुरता सफिशियंट आहे. बाकी आपण पुढच्या लेक्चरमध्ये क्लिअर करणार.